प्राजक्ता मॅमचं हे चॅलेंज मला एवढं मागात पडेल मला वाटलंच नव्हतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं समजतंय तुम्हाला. सुटा आमचा योग पॅन्ट बघू पॅन्ट. आता सकाळ सकाळी माझी जॉब मोड करून यांनी मला मॅचला न्यायचं ठरवलेलंच म्हणून आता काहीतरी गाठलं ना आलू आणि माझ्याच कुळ्यात काढते ते दोघं जण मिळून काय मला जात. त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर म्हणजे घनसोलीत शेतकरी कॉलेजमध्ये, कारण की इथंच आमच्या मॅचच्या होत्या. आता मंचीला खेळायच्या जागेवर स्टेजवर का बसलाय तर भावानं माझ्या आयडी नसल्यामुळे मला बात केला, त्यामुळे मला तर स्टेजवर बसायला लागलेलं. आणि एवढी घाण हारल्यात का नाही, मला झोपेतून उठून आलंय ना, आयडी मुळे मला एंट्री भेटली नाही. एवढी घाण हारले की नाही व्हिडिओ बी टाकू शकत नाही मी. यो यो बघा बॅट्समन, यो यो कॅप्टन दिसला यो गडी. असं बसून काय होणार आहे भाऊ, हारलाच की काय नाही बाबा, एक मॅच आपलं काय करिअर डिसाइड करू शकत नाही आपण. पुढच्या वेळी मॅच वगैरे झाल्यानंतर आलो जिम मध्ये, कारण की वर्कआउट पण गरजेचं आहे भावानो. आणि कामावर जाताना दीपला भेळ पाहिजे होती, म्हटलं बाबा घे आणि मला पण शेंगदाणे घे तुझ्याच पैशाचं. आणि कॅमेराच्या क्वालिटीला काहीतरी झालेलं म्हणून असं व्हिडिओ काढून मी बघित होतो, पण काय मला समजत नव्हतं. म्हणून म्हटलं कॅमेराच्या क्वालिटीला काय होऊया ते होऊ दे, तुम्हाला आउटफिट जरा चेक देतो कसं वाटतंय बघा. जरा आउटफिट चांगलं वाटतंय का नाही सांगा जरा कमेंट मध्ये. कामावर अर्धा तासाचा ब्रेक भेटला तेव्हा जरा चणन मका खाऊन आलो. आणि काल ना आलो तर प्राजक्ता मॅमने एक चॅलेंज तयारच ठेवलेलं. आता सगळी माहिती भेटते बघा तुम्हाला. So guys, ये है डाइस. So now this is for the opponents. ये लोग एक एक करके डाइस प्ले करेंगे, जितना नंबर आएगा उतने नंबर ऑफ चिप्स ये लोग खाएंगे. जिस पे भी ये आया उस ओपोनेंट को ये पूरा विद दिस रेड चिल्ली पाउडर पूरा खाना होगा. आता नियतीच्या मनात काय होतं काय माहित, अख्खा डाव माझ्यावर पलटला. शोध एक्सपिरियन्स बारक्या पोरांनी करू नका, जे पण ब्लॉग बघतात माझे ते जिल्हा फिरलं त्यांनी करू नका, जी मोठे बघतात त्यांनी करा. जर ब्लॉग आणि चॅलेंज जरा जरी आवडला असलं तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करून जायच लागतंय.